DPA न्यूज मराठी, शोध सत्य बातमीचा। हिंगोलीत तूर पिकावर मोठ्या प्रमाणात बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव झालेला पाहायला मिळत आहे। धुक्यामुळे पिकांवर विपरीत परिणाम होतोय। फुलगळती कीड यामुळे तुरीच्या शेंगांची गळती होताना दिसत आहे। अतिवृष्टीने आधी शेतकरी हवालदिल, त्यातच धुळीमुळे शेतकरी चिंतेत सापडला आहे। शासनाने तूर उत्पादक शेतकऱ्यांना मदत करून दिलासा द्यावा अशी मागणीही परिसरातील शेतकऱ्यांकडून होत आहे। याचाच आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधीने, पाहूयात। नमस्कार, तुम सर्वांचं DPA न्यूज मध्ये खूप खूप स्वागत आहे। संपूर्ण महाराष्ट्रात थंडीची लाट पाहायला मिळत असताना यातच मोठ्या प्रमाणावर हिंगोली जिल्ह्यामध्ये तूर या पिकाचा पीक घेतलं जातं आणि या तूर पिकावर धुळीमुळे मोठ्या प्रमाणावर रोगांचा प्रादुर्भाव आपल्याला पाहायला मिळतोय। या तूर पिकावर मोठ्या प्रमाणावर फुलगळती झालेली आपल्याला दिसून येत आहे आणि या तूर पीक आपण पाहू शकता की या तूर पिकामध्ये बुरशीजन्य रोग सुद्धा इथं लागलेले आहेत। या तुरीला कीड सुद्धा मोठ्या प्रमाणावर लागलेली पाहायला मिळत आहे। तरी या परिसरातील शेतकऱ्यांची अशी मागणी आहे की कृषी विभागाने वेळोवेळी इकडे याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे। कृषी विभागाने याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे। त्यातच शासनाने सुद्धा या तूर उत्पादक शेतकऱ्यांना थोडीफार का होईना पण मदत करायला हवी, हीच या शेतकऱ्यांची, या परिसरातील शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणावर मागणी आहे। DPA न्यूजसाठी प्रतिनिधी शिवराम कदम, हिंगोली। ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच DPA न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका।